हिवरखेडवर भगवा फडकायचाय। भाजपची सत्ता आल्यास हिवरखेडचा चेहरा मोहरा बदलणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले। विविध योजनांचीही मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे। देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी अयोध्येमध्ये राम मंदिरावर त्या ठिकाणी धर्मध्वजा ही फडकावली आहे। अयोध्येच्या मंदिरावर तर भगवा फडकला, आता हिवरखेडच्या नगरपालिकेवरही भगवा फडकवायचा आहे। हिवरखेड, आकोट आणि तेल्हारा तिन्ही नगरपालिकांवर आपल्याला 2 तारखेला भगवाच फडकवायचा आहे। मी कोणाला नाव ठेवण्याकरता आलो नाही, मी केवळ हे सांगण्याकरता आलो आहे की माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आमच्याकडे शहर विकासाची योजना आहे, नियोजन आहे, ब्ल्यूप्रिंट आहे। जर या शहरांमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आली तर या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याची ताकद ही आमच्याकडे आहे। आणि म्हणून एक सकारात्मक मत मागण्याकरता मी या ठिकाणी आलेलो आहे। काही लोक म्हणायचे निवडणुकीच्या आधी यांनी जे जे घोषित केलं होतं, सुरू केलं होतं, आता हे सगळं बंद करून टाकतील, यांना 2/3 या ठिकाणी बहुमत मिळालेलं आहे। काही लोक सांगायचे आता लाडकी बहिणीची योजना बंद होणार। 1 वर्ष झालं ही योजना आम्ही सुरूच ठेवली, ती बंद केली नाही। आणि माझ्या बहिणींना सांगतो, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे ही योजना कधीच बंद होणार नाही, बहिणींची योजना सुरूच राहील। आपल्या शेतकऱ्यांना आपण मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला, तो निर्णय देखील आपला सुरूच आहे, तो निर्णय आपण बंद केला नाही। या परिवर्तनाच्या सगळ्या आपल्या क्रांतिकारी निर्णयांमध्ये या तीनही ज्या नगरपालिका आहेत, हिवरखेड असेल, तेल्हारा असेल, आकोट असेल, या तीनही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष आणि पूर्ण सत्ता ही भारतीय जनता पक्षाला द्या। मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे, 2 तारखेला कमळाची चिंता तुम्ही करा आणि त्यानंतर 5 वर्ष तुमची चिंता ही आमच्यावर सोडा, तुमची चिंता आम्ही करू।